नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की रागावर नियंत्रण कसं करायचं किंवा राग आपलं किती नुकसान करू शकतो। आणि मी त्यामध्ये एक सांगितलं होतं की राग जो येतो ना तो कसा येतो त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी आज तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे। कसं असतं माहिती आहे का, एक कंपनीचा मालक असतो, त्यानं शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवलेले असतात आणि काही कारणास्तव शेअर मार्केट कोसळतं आणि त्याचं खूप नुकसान होतं आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड वाईट वाटतं। मग त्याला संताप येतो की माझे एवढे पैसे गुंतवलेत मी आणि मार्केट वरचीवर खालीच चाललं आहे, प्रॉफिट कमवायचं तर मला लॉसच होत चालला आहे वगैरे वगैरे, आणि त्याला प्रचंड त्या गोष्टीचा राग येतो, पण तो कोणाला बोलू शकत नसतो। मग तो तिथून येतो, आपल्या कंपनीत येतो। कंपनीत आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चालू असतात। मग त्याच्या जे खालची लोक असतात त्यांना तो बोलवतो आणि मग छोट्या छोट्या कारणावरून त्यांना रागवायला लागतो। हे असंच आहे, ते तसंच आहे, तुम्ही हे करत नाही, तुम्ही ते करत नाही, तुम्हाला काय कळत नाही वगैरे वगैरे भरपूर गोष्टी, म्हणजे ज्या इररिलेव्हंट असतात। तो रोज बघत असतो पण कधी रागवत नसतो, पण त्या दिवशी तो त्या गोष्टींबद्दल रागवायला लागतो। मग एक त्यातला जो ऑफिसर असतो मेन, त्याला प्रचंड वाईट वाटते की सरांनी मला खूप बोलले, माझा अपमान केला। मग तो ऐकून घेतो सरांचं, पण काही बोलत नाही। मग तो घरी येतो। घरी आल्यानंतर त्याची बायको जी असते ना, त्याला रोज प्रेमानं बोलत असते। आल्यानंतर त्याला पाणी देत असते, विचारत असते कसा गेला आजचा दिवस वगैरे। पण जेव्हा तो त्या दिवशी घरी जातो तेव्हा त्याची बायको त्याला दार उघडते आणि पाणी आणून घेते आणि त्याला कुठे काहीतरी पडलेलं दिसतं। मग तो तिच्यावर हायपर होतो आणि तिला ओरडायला लागतो की तुला घर नीट ठेवायला कळत नाही, तू अशीच आहे, तू तशीच आहे, तुला कळत नाही वगैरे वगैरे। मग त्या पत्नीला पण कळत नाही की एक्झॅक्टली झाले काय। मग तिला पण प्रचंड राग येतो की माझा नवरा असं का वागायला लागला आज। मग तेवढ्यात त्यांचा मुलगा खेळत असतो त्या ठिकाणी, तो येतो आणि आईकडे जातो, आई मला जेवायचं आहे। एरवी त्याची आई त्याला सतत का जेवत नाही म्हणून मारत असते, पण आज तो तिला जेवायला मागायला गेलाय तरी पण ती त्याला मारते। हा काय टाईम आहे का जेवायचा, कधी पण उठून जेवायला मागत बसतो। मग त्याला राग येतो त्या मुलाला की एरवी मी जेवत नाही म्हणून माझी आई मला मारत असते, आज मी जेवायला मागितलं तरी पण मला मारायला लागले, म्हणून तो पण चिडतो आणि मग त्याला पण राग येतो। मग तो असंच बाहेर जातो। बाहेर गेल्यानंतर त्याचं कुत्रं खेळायला असतं आणि ते कुत्रं येतं आणि त्या मुलासोबत खेळायला लागतं, त्याच्या अंगावरती चढायला लागतं आणि ते त्या मुलाला पटत नाही, त्याला राग आलेला असतो। तो त्या कुत्र्याला लाथ घालतो आणि मग ते कुत्रं रस्त्याच्या बाहेर पडतं। मग तिथून एक गाडी चाललेली असते, त्या गाडीवर एक माणूस असतो। त्या माणसाला लक्षात येत नाही की कुत्रं माझ्या अंगावर एकदम फास्ट का आले। मग तो माणूस घाबरून गटारात पडतो। म्हणजे ह्या संपूर्ण गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला लागते की राग कसा शिफ्ट होत जातो। म्हणजे शेअर मार्केट कोसळलं, त्याचा राग आला कंपनीच्या मालकाला, तो राग त्यानं काढला त्याच्या एम्प्लॉयवरती, एम्प्लॉयनं काढलं त्याच्या बायकोवरती, बायकोनं काढला मुलावरती, मुलानं काढला त्याच्या कुत्र्यावरती आणि तो शेवटी गटारात पडला। म्हणजे आपला जो राग असतो ना तो शिफ्ट होत असतो। जर वेळीच तो बाहेर नाही पडला तर मग तो कुठं निघेल काय सांगता येत नाही। आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात की ज्या आपल्याला आवडत नसतात आणि आपण तो राग धरून ठेवलेला असतो। आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट थोडी जरी चुकीची घडली ना, मग तो सगळा राग एकवटून त्या व्यक्तीवर जातो। मग ती लोक आपल्या जवळचीच असतात, मग त्यांना पण लक्षात येत नाही की हा माझ्यावर एवढा का रागावतोय, चूक तर एवढी मोठी नाही आहे पण एवढं त्यानं का रागवतोय। आणि असं बऱ्याचदा होत असतं आपल्या आयुष्यामध्ये। बरीचशी लोक असतात, बाहेर काम करत असतात समाजामध्ये, आणि समाजामध्ये एवढ्या गोष्टी चुकीच्या होत असतात ना, त्या गोष्टींचा त्यांना स्ट्रेस असतो, तणाव असतो, राग असतो, पण तो राग कोणावर काढू शकत नाही। आता संपूर्ण सिस्टीम करप्ट आहे, त्याला एक व्यक्ती काय करणार, पण त्याला त्या गोष्टीचा राग आलेला असतो, तो राग असा दुसऱ्यावर निघायला लागतो। पण हा जो राग आहे ना तो आपण बाहेर टाकायचा असतो विथ मेडिटेशन, विथ एक्झरसाइज, विथ रिलॅक्सेशन, डीप ब्रीदिंग, बऱ्याचशा टेक्निक्स आहेत। त्या टेक्निक्सचा ज्यावेळेस आपल्या आयुष्यात आपण यूज करतो, आपण आपल्याला शांत करतो, पीस करतो ना, त्यावेळेस मग आपला जो राग असतो ना तो कमी व्हायला लागतो, आपण शांत होतो, स्टेबल होतो। म्हणजे एखादी गोष्ट चुकीची जरी घडत असली तर त्या गोष्टीला आपण ॲज इट इज पाहायला शिकतो। बरेचसे लोक एक्झरसाइज करत नाहीत किंवा त्यांच्या आतमध्ये जे काही साठलं आहे ते बाहेर टाकत नाहीत, त्याच्यामुळे ना त्यांच्यामध्ये त्या गोष्टी राहतात आणि मग ते डिप्रेशन किंवा ॲंगर किंवा फ्रस्ट्रेशन ह्या सगळ्या गोष्टींचे शिकार होतात। आणि मग तो राग कधी कुठं विस्थापित होईल सांगता येत नाही। आता काल परवाचंच उदाहरण आहे, मुंबईच्या लोकलमध्ये जो काय हत्याकांड झालं, एका मुलाला नुसतं खिडकी उघडण्यावरून जी काही त्यांची भांडणं झाली आणि त्याच्यातून एकाचा खून झाला, हे किती मोठी गोष्ट आहे। म्हणजे क्षुल्लक कारणावरून व्यक्ती खूनसुद्धा करू शकतो फक्त टेम्पररी रागासाठी, एवढा राग मोठा आहे। त्याच्यामुळे जो राग आहे ना तो आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे, तो राग आलाच नाही पाहिजे याच्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी केल्या पाहिजेत। आपण मेडिटेशन केलं पाहिजे, एक्झरसाइज केली पाहिजे, थोडंसं आपण ब्रीदिंग एक्झरसाइज केली पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे भरपूर। ज्यावेळेस आपल्यातल्या ज्या त्या गोष्टी आहेत ज्यावेळेस बाहेर पडतात त्यावेळेस मग आपण रिलॅक्स होतो आणि गोष्टीला रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करायला लागतो। पण मोस्टली लोक ह्या गोष्टी करत नाहीत। कसं असतं, आपल्या शरीरात प्रत्येक गोष्ट जी आपण घेतो ना ती सोडण्यासाठी
एक मार्ग दिला देवाने. म्हणजे आपण जे पाणी पितो ते बाहेर जातं, जे आपण खातो ते पण विष्ठेवाटं बाहेर जातं. म्हणजे जे काही आपण शरीरामध्ये आपल्या अनवॉन्टेड आहे ते सगळं बाहेर जातं. जे काय ॲक्च्युअलमध्ये आपल्या शरीरासाठी चांगलं आहे तेच राहतं. पण ज्या काय आपण निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह इन्व्हायरमेंट, निगेटिव्ह गोष्टी ज्या आपण आपल्या डोक्यामध्ये घेतो बघतो ना, त्या आपण बाहेर पडणं खूप महत्त्वाचं असतं. त्या जर वेळोवेळी बाहेर नाहीत पडल्या ना, मग त्या आतमध्ये साठवून राहतात आणि मग ते आपल्याला खराब करायला लागतात. मग त्याच्यासाठी मनोरंजन असेल किंवा फिरणं असेल किंवा बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण करणं खूप महत्त्वाचं असतं. बरेचसे लोक आहेत वर्ष कुठं घराच्या बाहेर पडत नाहीत, सतत उठतात आणि तिथंच तेच काम, तेच रुटीन वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी साठून राहिलेल्या असतात आणि त्या त्यांना अफेक्ट करतात. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी बारकाईनं समजून घ्या आणि डेली एक्सरसाइज करा. डेली थोडासा वेळ स्वतःसाठी द्या. ज्या काही सोशल गोष्टी असतात, इव्हेंट्स असतात, मूव्हीज असतात, ह्या थोड्याशा अटेंड करा, नाटकं बघा, स्वतःला थोडंसं एंगेज ठेवा, रिलॅक्स व्हा आणि मग आयुष्याचा तो तुमचा बॅलन्स आहे तो ॲक्च्युअलमध्ये प्रॉपर बॅलन्स होईल. अदरवाईज मग तुमच्या गोष्टी बिघडत जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रॉपर आनंद कधीच नाही मिळणार. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.